तुकडोजी महाराज सांगतात, आपली ताकद दाखवा, आपली शक्ती दाखवा. संगम शरणम गच्छामी, म्हणजे संघटित या. अरे पशु पक्षी कीटके किती दररोज आपापल्या गावातले माझ्या कीर्तनाने, माझं कीर्तनी युट्यूबवर चालू आहे. माझ्या तुम्हाला प्रार्थना राहील. अरे राजा, क्रिकेट पाहायला गेले, किती चिवत्याचा बाजार झाला सांगा बरं. जगामध्ये किती. अरे कुंभमेळ्यामध्ये अंग धुयाले गेले, किती जण मेले होती. तर लोकांचं लोक समजत नाही. अरे कुंभमेळ्यामध्ये आंघोळ करायला गेले, आग लागली, भगदळ मचली, किती लोक मेले बाबू. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, माझा अमृत पिलाने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, माझा अमृत पिलाने से क्या फायदा. कुंभमेळ्यामध्ये अनेक लोक मरण पावले. कशासाठी? डुबकी मारने को गए. आता बंगळूर कर्नाटक मध्ये एवढी गर्दी झाली, एवढी गर्दी झाली. गर्दी काय साठी? काही शेतकऱ्याच्या हक्क, शेतकऱ्याचा आवाज, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा. अरे जाणं रात्रंदिवस कष्ट केले, त्या शेतकऱ्याच्या कापसाले भाव नाही, त्याच्या सोयाबीनले भाव नाही. परवा मी आश्रमातले निंब नेले, निंबू 6 कट्टे निंबू नेले. 6 कट्ट्याचे 2100 रुपयाले माझ्या शपथनं. 7 कट्टे सॉरी, तोलणारा हा यातच केलं. 300 रुपये कट्ट्यानं गेले. 20 किलो निंबू 300 रुपयानं गेले, 2100 आले. तोळ्याचे किती दिले? 1000 तोळ्याची मजुरी दिली. 250 रुपयाचं ॲटो भाडं झालं 1250. 210 रुपये कमिशन. 600 रुपये 6 कट्ट्यावर उरले. 7 कट्ट्यावर 600 रुपये. जय जवान जय किसान. अबे मेला किसान. काय गळफास घ्या, इतकं भयानक आहे बाबू. हे झालं निंबूचं. सोयाबीनचं सोडा. कधी कधी तर असं म्या म्हणायला नाही पाहिजे, मी प्रबोधनकार आहो, पण रागानं म्हणतो की कापूस पेरल्यापेक्षा गांजा पेरणं पुरते. आणि दररोजच्या 10 पोळ्या नगदीनं खपते आणि स्वतःची तलप फुकतात भागते. अरे जीव दुखणार नाही काय? म्हणून बच्चू भाऊचा हा अन्नत्याग आंदोलन का चालू आहे? हे झोपलेल्या सरकारला जाग यावी आणि त्याला जाग येऊ द्यावं लागत, नाही तर अजून एक दिवस भारी पडीन. आता मला सांगा, एवढे लोक बिना खाया प्यायचे भाऊ संघ बसलेले आहेत. अरे यायच्या कार्यक्रमात भाषण ऐकायला कोणी येत नाही. आता या बाया पा बरं, यायचे चेहरे पा. गरीबाच्या बाया 6 महिन्यापासून फेअर अँड लवलीची तिची भेट नाही होईल. हसावर नेऊ नको बाई, तू खोटं बोलतो काय माय? मी कुठून लाव सांगू? तुमचे केस असे दिसून राहिले की त्याले खोबरेल तेल मायच्या शपथनं भेटेल नाही, तर तुला शांती आवल्या कुठून भेटल? काही काही बायाचे चेहरे असे दिसते की तिचा चुलत भाऊ पॉन्ड्स पावडर तिले 3 महिन्यापासून भेटला नाही. आणि ह्या मावल्या बिचाऱ्या आजच्या या कार्यक्रमात बसून आहेत आणि ह्या स्वयंपाक म्हणजे अन्न त्याग असल्यामुळे स्वयंपाकाचा विषयच नाही बाबू. पण आम्हाला यांना वाचवणं आहे बरं. यायचं ब्लड कमी होऊ नये, यांची तब्येत खराब होऊ नये. कारण शेतकऱ्यासाठी कोण जगते सांगा बाबू? शेतकऱ्याकरता कोण जगते? डांबर खायला जगतात, संडास खायला जगतात, कमिशन दाब्याला जगतात. शेतकऱ्याकरता कोण आहे?
माझा तुकडोजी बाबा एवढी ग्रामगीता तुकडोजी महाराजानं आमच्या करता लिहिली म्हणून मी बच्चू भाऊंना धन्यवाद देतो. अरे काल तुकाराम दादाची स्मृती दिन होता. रवी भाऊ मानव हजर होतात. तुकाराम दादानं जसं जन्मभर स्वातंत्र्य सैनिक असून मानधन घेतलं नाही आणि आमदारकीचं मानधन वाढू नये हे बच्चू भाऊ तिथं भांडत होते. बाबू टाळ्या वाजवा, कारण यायचे मानधन हे अर्जंट वाढवत. बच्चू भाऊचं म्हणणं होतं शेतकऱ्याच्या मालाचे भाव वाढवा, यायचं मानधन नाही वाढवलं तर चालत. पण तेच तर आहे ना बाबू. अरे सरकार माय बाप असला न्याय कसला, सरकार माय बाप असला न्याय कसला. अरे गरीब उपाशी हाय, दुसरा तुपाशी कसला. मजूर उपाशी हाय, दुसरा तुपाशी कसला. अरे मजूर उपाशी हाय, दुसरा तुपाशी कसला. आवाज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. जरा जोरात. कर्मयोगी गाडगे बाबा की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सरकार माय बाप असला न्याय कसला. मजूर उपाशी हाय, दुसरा तुपाशी कसला. अरे मजूर उपाशी हाय, दुसरा तुपाशी कसला. आपण जर एकत्रित आलो ना, शेतकरी, मजूर, ऑटो चालक, दिव्यांग मंडळी, अरे आपण अवघे लोक एकत्रित आलो. 10 रान कुत्रे वाघाच्या नरडीचा घोट घेतात, वाघाले मारून टाकतात. गवताचा हत्ती दोर हत्तीले आवडते बाबू. एक एक काळी असे तुम्ही मी आमचे पुरं पॅटर्न आहे. रवी भाऊ मानव, आदरणीय संदीप फाल महाराज अंजनगाव. आमचा प्रचार पुऱ्या महाराष्ट्रात चालू आहे. बच्चू भाऊचं आंदोलन चालू आहे. अन्नत्याग आता लोक दररोज वाढतील. सरकारनं लवकर ऐकलं तर बरं. दुसरे कलाकार आहेत पंकज पाल महाराज, यवतमाळ जिल्हा पुसद. तिसरे कलाकार आहेत WS पवन पाल. चौथे कलाकार आहेत रामपाल महाराज अंजनगाव. आणि 5वे आहेत वेदांत पाल मुंदाने अमरावती. हे तर 10 जण आहेत, अजून 50 जण बाकी आहेत. आमचा हा खंजेरी समजू नका, हे खंजेरी नाही. हे काम पडलं तर खंजीर आहे बाबू. हे काम पडलं ना तो बाबा रोज बजेगी खंजरी रे मेरी, रोज बजेगी खंजरी. अन्यायाच्या विरुद्ध शेतकऱ्याला न्याय देण्याकरता आमचा काही पैसे कमावण्याचा धंदा नाही. 55 वर्षात आमची इस्टेट वाढली नाही बाबू. माझ्या शेतकऱ्याकरता या ग्रामगीतेचा विचार बच्चू भाऊ कडू सारखे जे आमचे नेते आहेत, रंजल्या गांजल्याची अरे रक्तदानाची चळवळ उभी करणारे. तुम्ही प्रहारच्या मंडळीनं हजारो बॉटल रक्तदान केलं, टाळ्या वाजवा. त्यात तुमच्या एका रक्ताच्या थेंबाची कोण 10 बॉटला दिल्या, कोण 70 दिल्या. बच्चू भाऊचा तर अंदाज नाही किती रक्तदान केलं. तुम्ही कार्यकर्ते, तुमच्या बायाईमध्ये आहे का एखादी बाई रक्तदान करणारी? उभ्या राहा. उभी नाही बाई. बाबर बाया रक्तदान करतात का? अरे नवरा कधी देत असला तर या बाया या ताई दोघी जणी नवरा कधी रक्त देत असला ना ते ह्या ब्रेक करते, राहू द्या देऊ नका. पण माय बहिणीनं कोण्या गावच्या आजी तुम्ही?
चंद्रपूर जिल्हा शेगावून आले काय? इथं कशा काय माहिती देणार आहे? माईक हे घे. तो द्या तो. बंद होतं का बे? हा आज आपल्या नशिबात असंच आहे. हा या इथंच माय या स्टेजवर खंजेरे फेकल्या होत्या. वाजू नको म्हणे तू काय मोजरी तू काय तुकडोजी महाराज संग राहिला. आज प्रहारच्या माध्यमातून मला या स्टेजवर खंजेऱ्या वाजवायची संधी आहे. नाही तर माय खंजेरे फेकून देईल त्या. काऊन तर मी एकलव्यासारखा होतो ना. ते म्हणे तो बाप काय तुकडोजी संग राहिला. उतर म्हणे. खंजेरे फेकल्या. आता हे 50 पाल तयार झाले. घे करून काय होते तर आता. आणि त्याच्यात प्रहार असं आहे. हा ताई कुठून आल्या तुम्ही? हा चालू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून शेगाव. बाई तुया असा हार प्रहार झटका देता बरोबर सुरू झाला प्रहार. हा चंद्रपूर जिल्ह्यातून वरोरा तालुका आणि शेगाव राहणार. इथं शेगाव. कशा आल्या? पाहायला गेले आले का? नाही, भाऊच्या अन्नत्याग आंदोलनासाठी आलो. आलं लक्षात? अरे अशी द्रौपदी या कृष्णाने भेटेलाय. आपण सक्सेस आहोत. चिंदी बांध थांब. साडी दे बरं एक. ताई तुम्ही साडी द्या या ताईले. तुम्ही रक्तदान किती वेळा केलं? माईक मध्ये बोला. माईक मध्ये. एकच वेळा केलं. रक्तदान नाही तर काय काय बायाच्या अंगात 70 किलो रक्त आहे. वजन 1.5 क्विंटल आहे. रक्ताची बॉटल त्याने मी कशी देऊ? अरे रक्तदान हे देवाची पुण्य आहे. तुम्हाला काय वाटते दुधाचा अभिषेक केल्यानं पोट भरीन काय? रक्ताचा अभिषेक केला ताई. हा. द्या. टाळ्या. धन्यवाद माबाई. तिकडे पहा. टाळ्या. ओके. जय जिजाऊ जय शिवराय. शिवराया. ह्या बायाचे चेहरे पाहून राहिलो. दुःख सांगावे कोणाला कोणाला सांगावं? दुःख सांगावे अरे कोणाला. चंद्रपूर जिल्हा शेगाव तालुका इथून आमची बहीण आली. ते माझी बहीण त्या ताईनेही रक्तदान केलं. टाळ्या वाजवा. म्हणून बच्चू भाऊंचा मला बाबू लाखो रुपये देत होते इलेक्शन मध्ये. पण मी विकल्या गेलो. कारण सत्य हे विकाऊ नाही, टिकाऊ आहे. लक्षात घ्या. मला काही लोक म्हणत महाराज चालू गाडीत बसते कोणी, तुम्ही बंद गाडीत कायले बसता? म्हटलं तेच तर नाही समजला तू. बंद गाडी कधी ना कधी चालू होतेच आणि चालू गाडी कधी ना कधी बंद होते. लक्षात घेता. दिवस येणार. बच्चू भाऊ पडले नाही. अरे लोक तर कोणालाही पाडतात. भंडारा जिल्ह्यात बाबासाहेब आंबेडकराले पाळलं. आता सांगा बाबासाहेबाले पाळलं. आता हे नोटा देऊन पैसे देऊन जो खाऊ घालील दारू मटण त्यातच दाबू आम्ही बटन. वाटीभर रस्सान 5 वर्ष बोंबलत बसता. ह्या बाया कोण्या कोण्या गाऊन माणसं आले मागं पा. किती लोक दूर दूरून आले. तुम्ही दूर आहे पण प्रहारच्या जवळ आहे. आणि जेवढे जवळ आहे तेवढे दूर आहे. मी माझ्या भावांना, प्रहारच्या कार्यकर्त्यांना, आमच्या सप्त खंजेरी वादक संघाच्या आयोजकांना, आमच्या रवी भाऊंना धन्यवाद देतो. कारण हा आवाज तुकडोजी महाराजानं उचलला. शेतकऱ्यानं नाही केला पेरा तर काय खासान सोंग धतुरा? काय खाची नाही. साहेबींची मॅक्सी तोळू तोळू खाईन काय चमचे के साथ? मायच्या इमानानं सांगतो तुम्ही दुनिया करा पण अन्नदान टाटा अंबानी बिर्ला पैदा करत नाही. ते आमचा शेतकरीच करते. आणि म्हणून हे ग्रामगीता
शेतकऱ्याला अर्पण केली. क्यों? क्योंकि दुनिया का पोशिंदा वो है जो कि दुनिया का पोशिंदा वो है, उसमें थोड़ी जरा सी नबू है. उसमें थोड़ी जरा सी नबू है. साफ दिल का वो प्यारा रबू है. उनके श्रम से फली बादशाही, उनके भ्रम से भली बादशाही. हमने खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ मनाई. म्हणून यातला राष्ट्रसंत इकडे तुकोजी बाबा, इकडे गाडगे बाबा, मधात दोघांच्या मधात बच्चू भाऊ. हमने खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ मनाई. खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ मनाई. तर ते आपलं भजन लिहिलं मी. अरे आमदार मंत्र्यांना देता मानधन फुल. आमदार मंत्र्यांना देता मानधन फुल. त्यांची लेकरं पहा शिकते इंग्लिश फुल. अरे आमदार मंत्र्यांना देता मानधन फुल. त्याचे लेकर पहा CBSE स्कूल. त्यांची लेकरं पहा शिकते इंग्लिश स्कूल. अरे खेळातील शिक्षण पहा कसा धिंगाणा केला. जिल्हा परिषदच्या शाळा पण खेळातील शिक्षण पहा कसा धिंगाणा केला. अरे शेतकरी उपाशी आहे. दुसरा तुपाशी बसला. म्हणून बाबू काळाची गरज आहे, जागे व्हा. झोपेचं सोंग घेऊ नका. बच्चू भाऊ नेहमी सांगतात, हा निळा तो भगवा, हा हिरवा. अरे शेतकऱ्याच्या भावाचे माल वाढवा. हे आपल्याला गुतवते. भगवा, निळा, हिरवा आपल्याला गुतवते. किंवा अजून काही मंदिर के आगे मूर्ती, मंदिर के पीछे मूर्ती. मंदिर के आगे मूर्ति, मंदिर के पीछे फिरती. मूर्ति का लफड़ा किया साहेब जी, साहेब जी. खाय 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 डाबर खाय, गिट्टी खाय, आम्हाला खाय, पुरा देश खाय. उरले शेतकरी अरे हात लावशील तर खबरदार. आणि म्हणून मी नेहमी बोलतो, जे लाचलुचपत खाणारे लोक आहेत, कमिशन खाणारे भाडखाऊ आहेत, त्याच्या पोरी लफडेबाज पैदा होतात. जे पैसे खातात, करोडोनं जमा करतात, याच्या पोरीचे कधी कुठं विड्रॉल होतील याचा अंदाज नाही. हे काही काही लोकांना नाही समजणार. हे अंदर की बात है. यायचे पोट्टे किती किती बायका बदलवते हरामखोर, याचा अंदाज नाही. नाही. हे मी नाही सांगत. ग्रामगीतांत तुकाराम महाराज लिहितात, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेता करी. उदास विचारे वेता करी. उदास विचारे. अरे ग्रामगीता लिहिते. बच्चू भाऊच्या घरामध्ये कोणी जाऊ द्या, अडचणीचा जाऊ द्या. अरे प्रहारच्या कार्यकर्त्याले तर मी वंदन करतो. मी बच्चू भाऊंना कॉल केला, अंजनगावची बाई सिरियस आहे, रात्री 1 वाजला, पुण्यामध्ये या ठिकाणी उभी आहे. बच्चू भाऊला फोन केला. बच्चू भाऊचे रुग्ण मित्र पुण्यामध्ये त्या पेशंट जवळ गेले आणि त्या बाईला भरती केलो. इतकी रडेन. वेळ कोणता होता? कोरोनाचा होता. सत्यपालचं कीर्तन पोथीतलं नाही. लक्ष्मण महाराज की जय हो. काळे साहेब आभारी हो. लय जोरदार कीर्तनकार आहेत. निरे असंच करते. फक्त मांडीवर हात हा कोणाला दाखवा लागते महाराज? बारक्या चिरक्या माणसाले दाखवून काही फायदा नाही. या हरामखोराईले दाखवा लागते, भ्रष्टाचाराईले. आणि या माणसाच्या जवळ राहावं लागते.
ज्यानं आपलं लग्न केलं लोक धूम नाचते. धुले का चेहरा सुहाना लगता है. मला मालूम नाही बच्चू भाऊचं लग्न कसं झालं. बच्चू भाऊनं लग्न केलं तर मस्तीत नाही केलं. अपंगाईले दिव्यांगाईले 3 चाकी सायकला वाटल्या. नाही तर त्या माणसाले काय कमी आहे. आपण मारे दारवा पितात. बार मध्ये जायला उशीर व्हायला. बार मध्ये जायला उशीर व्हायला. बघतोय आठवला रे वाटवाची बघतोय आठवला. अरे काय होय बघतोय आठवला. तुमचं नाचून कल्याण नाही उपोषणाले बसून कल्याण आहे. म्हणून टाळ्या वाजवा. अन्न त्याग आंदोलन. त्याचे चेहरे पा सोकले काही काही झोपले. बाबू सरकारने मागणी काय प्रहारची की लवकर रिझल्ट घ्या नाही तर तुमची आरती करू आम्ही. कारण हे लोक एक एक माणूस तुकडोजी महाराजानं इंग्रजाच्या काळात लोकाईले पेटवलं जागृत केलं. त्या इंग्रजाचे पोलीस स्टेशनच जाळून टाकले. भाऊ किती लोक शहीद झाले. म्हणून माझी प्रार्थना आहे आई विपत बडी भारी. अब आई विपत बड़ी भारी. कहीं मानो कहीं मानो कहीं मानो. मानो भारतवासी. येणारा शेतकऱ्याकरता विपत बड़ी भारी. अब आई विपत बड़ी भारी. अब आई विपत बड़ी भारी. कर इसको दूर हटाना तो सबई एक हो जाना. गरीब को दूर हटाना तो सब एक हो जाना. कहे तुकड्या सुन लो गाना जी. कई टुकड़े सुन लो गाना की. अब दिल करो अब थोड़ी आई विपत बड़ी भारी. कहीं मानो भारत. आता बाई तू कोण्या गावची आहे व उभी राय बरं माय. तुम्ही कुठून आल्या या. मला तर तुमच्या हालत पाहिल्यावर तुमची तर खायची सोय नाही. आणि तुम्ही अन्न त्याग आंदोलनाला आल्या. जोर घ्या बाई. कोण्या गावच्या जोरान बोला. यायले काय सावळ्या बायाचा राग येते का हो? वाळवाना आवाज. हॅलो हा चंद्रपूर जिल्हा तहसील वडोदा. चंद्रपूर जिल्हा 1.5-200 किलोमीटर असेल. धन्यवाद. तुम्ही कशा आल्या पाया लागायला आल्या काय की कुंभमेळ्यात डुबकी मारायला आल्या की ते एक रुद्राक्ष घ्यायला आल्या काय. बच्चू भाऊ काय रुद्राक्ष घेऊन बसला बोला बोला. मग काय साठी आल्या. जोरान माईक जोर बोला. आंदोलनासाठी. अजून काय पाहिजे. तुम्ही जिंकले प्रहारवाली मंडळी. तुम्ही जिंकले. झेंडा हा तिरंगा. झेंडा हा तिरंगा. बरं ताई तुले 500 रुपये रोज दिला का याचा माईक माईक माईक. सायाच्याला माईक काय झालं होय तो बघा. होतं. बर. मगापासून 100 के बंदच पडते. सर्व मोसम खराब करून राहिला. हा हा. आले काय साहेब आले काय पाहिजे. टिकेत साहेब आले की मी उभे राहा. म्हणजे आयडिया द्यायचा. हे आमचं एक फॉर्म्युला घेतोच मी. हे कॅप्सूल आहेत आमच्या. संदीप पाल हिव तापावर कॅप्सूल. हे बंजारा भाषेत म्हणते तो गोरमाटी आहे. हाही आपला गडी आहे. मा संस्कार वर्गातला आहे. आणि हे रामपाल तर बरं क्वालिफाईड बियाणं आहे. आम्ही आड जात आहोत. जिल्हा परिषदचं बियाणं. हे कॉन्व्हेंटचं बियाणं आहे. आणि हे वेदांत पाल पत्रकार आहे. ह्या बातम्या समाजापर्यंत. बरं महाबाई किती दिवस मुक्काम आहे इथं. हा बोला. माईक. मुक्का हा म्हणजे किती दिवस बरं राहणार किती रुपये दिले तुम्हाला इथे यायचे. नाही ते पैसे नाही. पैसे नाही द्यायचे.
वा टाळ्या. अरे इलेक्शन मध्ये पाहिलेला गाळे फुकट आणि प्रत्येक बाईले 500 रुपये रोज, 400 700 1000 और वोटिंगचे अलग, EVM गडबड अलग. ह्या माऊलीले या मायले 1 रुपया नाही, पण आपल्या भावासाठी आली द्रौपदी, कृष्णासाठी चिंदी बांधते. द्रौपदी हरीच्या पोटाला चिंधी बांधते. द्रौपदी. मी लक्ष्मण महाराज काळेजींना विनंती करतो, भाऊसाठी चिंधीचं काम केलं. चंद्रपूरहून बिना पैशाची आली नाही तर इलेक्शनसाठी 1000 रुपये रोज गेला. गाळ्या, मटण, दारू सर्व फिरी. बच्चू भाऊन कोणाले काही 1 रुपया नाही दिला. महाराज तुम्ही एवढ्या दुरून येता, खर्च तरी घ्या. म्हटलं नाही भाऊ, मला काही नाही. मा आश्रमात भाकर भाजी खाणारा आमदार, शिळी पोळी खाणारा. दरवर्षी संस्कार शिबिराला येतात. 11,000चं अन्नदान दिलं येईन. बच्चू भाऊले मी मागत नाही, कारण त्या माणसाजवळ पैसे येतील कुठून. त्याच्यात गणपतीवाले सुचू देत नाही, दुर्गादेवी वाले मागतात, भागवतवाले मागतात. माय बच्चू भाऊ असाच हात आहे, ज्यानं आपलं मानधनी जवळ ठेवलं नाही. 100 बायाले 100 की 200 बायाले शिवणकला शिकवली. साडी दे. काही बाया म्हणतील यानं साड्या कुठून आणल्यावर. मला काय गुजरात वरून आणल्या काय? म्या इकत आणल्या, माझ्या घामाच्या पैशाच्या आहे. मायले साडी ना भेटे. आता मला लोक पैसे देतात, तुम्ही मी उरले ते इकडे देतो. मा काय बापाचं जाते. या लक्ष्मण महाराज, या मायचा सत्कार करा. अरे हिनं चिंधी सारखं प्रेम केलं ना, एवढ्या लांबून आली माई माय. धन्यवाद आई साहेब. पायजा महाराज. तरी तर तुम्ही त्या महाराज सारखे नाही, तुम्ही चांगले महाराज आहे. नाही तर महाराज तर लय बदमाश महाराज पैदा झाले. टाळ्या. 3 में अगरबत्ती, रात में जबरदस्ती, असे महाराज पैदा झाले. हे आमचे लक्ष्मण काळे महाराज आहे. एकच बायको आहे. लेकरं किती आहेत महाराज? लेकरं किती आहेत? साडी ठेवून द्या. लेकरं 2वर एंड केलं, नाही तर लोक तुमच्यावर टेकले असते की रामायण सांगतात 4 कसे पैदा होऊ देतात. कळली का कुणाला गीता हो वळली का कुणाला. एकाच बायकोशी आहे महाराज. वळली का कुणाला. याले म्हणते राम सारखं. हा झाला खरा महाराज. एकच बायको आहे, नाही तर तुम्ही पाहताना असा राम. अरे काय विचारता, साले जेलमध्ये आहेत. आणि माझा गाडगे बाबा फकीरचंद, ज्यानं बायको असताना बायको सोडली. आणि काही हरामी महाराज असे आहे, बायको असतानाही दुसऱ्या बाईशी लाईन क्लिअर करत नाही. अरे एका महाराजनं बंदुकीच्या गोळ्या घालून मेला ना. नाव नाही घेत मी, रिकाम्या जागा भरा. म्हणून आम्हाला तुकडोजी बाबा दगडाचा टाळ संड कीर्तनाचा करी दगडाचे टाळ. संड कीर्तनाचा देवकी नंदनी बोला गोपाला गोपाला. देवकी नंदनी बोला गोपाला गोपाला. करी दगडाचे टाळ. संड कीर्तनाचा. हा विदर्भातल्या मातीचा आवाज आहे. भाषण आहे का तुम्ही? गाडगे बाबा सारखेच बोलतात आणि मग प्युअर वराळी वापरतात. बाबू ही ताकद आहे. एवढा क्रांतिकारी नेता आम्हाला का मिळाला? तो गाडगे बाबा तुकडोजी बाबानं निर्माण केला. कारण आज जो विचार आहे, आज जे एवढं आंदोलन चालू आहे,
हा तर दुसरा दिवस आहे. सरकार मायबापाले विनंती करू की लवकर ऍक्शन घ्या, नाहीतर रिॲक्शन गलत येण्याची दाट शक्यता आहे. लक्षात घ्या. अरे ज्याचं जीवनच आपल्या करता आहे बाबू, स्वतः करता नाही. मग शेतकरी 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 देशाचा राजा, तू शेतकरी 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 देशाचा राजा, तुझ्या कष्टावरी कष्टात सारे मोठा. शेतकरी 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 देशाचा राजा. भाऊ ज्याच्यामुळं तुम्ही आपण सुखात आहोत त्याच्याकडे दुर्लक्ष आहे बाबू. मी आदरणीय काळे महाराजांना तसे कसे काय निघता, काही ह्या लोक नवीन आहेत, पुऱ्या महाराष्ट्रातले आहेत लोक. तुमचं थोडस तरी बोला ना, कारण ज्यानं जीवन आपल्याला दिलं, तुकडोजी बाबा, तुकाराम दादा, गाडगे बाबा सारखं बोला तुम्ही. मी इकडे बसतो, मी ऐकतो. मस्त आदर्श माणसं जीवन आहेत बाबू. म्या एकच बायको म्हटली तुम्हाला ह्याच्यासाठी म्हटलं. मी कीर्तनातून म्हणत असतो, माई पोरगी एकाच नवऱ्याच्या घरी आहे. काऊन म्हणतो? आरामाचा जिच्या बापानं कमावला तिले 3-4 बदलवते ना, म्हणून एक बायको कहून इमानदारीनं जगणारा महाराज आहे. सुनील तो हातात द्या, बसत नाही त्याच्यात. हॅलो. बसत नाही, हातात द्या. हॅलो. हॅलो. ज्यांच्या पावन दरबारात आपण बसलो आहोत त्या राष्ट्रसंताच्या नावाची एक टाळी वाजून द्या सगळ्यांनी. शेतकऱ्यांसाठी ज्यांनी या ठिकाणी अन्नत्याग केलेला आहे, सत्यपाल महाराज देव मिळावं म्हणून लोक एकादशी करतात, महादेवाची प्राप्ती व्हावी म्हणून ह्या बाया सोमवारचा उपवास करतात. पण शेतकऱ्याला देव मानून तो सुखी व्हावा त्याच्यासाठी अन्नत्याग करणारा पहिला नेता आहे. एक गोष्ट पुन्हा आपण लक्षात घेतली पाहिजे. आजची स्थिती अशी आहे, जो मंदिराला पैसे देईन, जो तीर्थाला पैसे देईन त्याला मोठा नेता मानल्या जातं. हे राष्ट्रसंताला मान्य नाही. मला असं वाटतं जो शेतकऱ्याच्या मालाला भाव देईन आणि ज्याच्यामुळं शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू येईल त्या आमदाराची आज देशाला गरज आहे. मित्रांनो, या देशातला पहिला संत आहे ज्याचं नाव राष्ट्रसंत आहे. जगातल्या कुठल्याही पोथीमध्ये शेतकरी नाही आहे बच्चू भाऊ. जगात जेवढ्या पोथ्या असन त्या पोथ्या माझ्याजवळ आणा. एकही पोथीमध्ये शेतकरी नाही आहे. जगातला एकमेव ग्रंथ असा आहे ज्याचं नाव ग्रामगीता आहे, ज्याच्या पहिल्या पानावर विठ्ठल नाही, स्वतःचा गुरु नाही, ज्याला देवाचाही देव मानला जातो, तो एका नागर घेतलेल्या शेतकऱ्याचा फोटो आहे. म्हणून राष्ट्रसंताचा फोटो ज्या शेतकऱ्याच्या देवाऱ्यात नसेल तो शेतकरीच होऊ शकत नाही. कारण शेतकऱ्याची इज्जत करणारा, महाराज तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सकळांचे लक्ष तुझकडे वळो, हे म्हणणारा पहिला संत आहे. आणि म्हणून बच्चू भाऊना एक सद्बुद्धी झाली. उपोषण कुठं करावं शेतकऱ्यासाठी. एक महत्वाचं बोलतो बच्चू भाऊ, या जगाच्या पाठीवर शेतकऱ्यासाठी उपोषण करण्याची जागा एकच आहे ज्याचं नाव गुरुकुंज आश्रम आहे. कारण इथूनच ते जन्म झाला आहे. हा त्याग सत्यपाल महाराज हे वास्तव रूप आहे. एक गोष्ट प्रत्येकानं समजून घ्यावी. या देशाचा मी नेहमी लाखो लोकांमध्ये कीर्तनात सांगत असतो, भाऊसाहेब नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहे, द्रौपदी मुर्मू या देशाच्या राष्ट्रपती आहे. या दोघांची एकही योजना आमच्या गावात आली नाही तर आमचा बाल तेढा होत नाही. पण शेतकऱ्यानं पिकवलेलं त्यांच्या ताटात गेलं नाही तर ते मेल्याशिवाय राहत नाही. एवढा मोठा माणूस जगाच्या पाठीवर एकच आहे ज्याचं नाव शेतकरी आहे. म्हणून मित्र हो, आपल्याला हे जीवनात समजून घ्यायचं आहे.
शेतकऱ्यासाठी त्याग करणारा, शेतकऱ्याचं हृदय जाणून घेणारा, आज आज सगळे लाल आहे महाराज, कोणालाच कमी नाही. महाराजले कमी नाही, साधूले कमी नाही, बुवाले कमी नाही, देवळाची कमी नाही, दक्षिणाची कमी नाही. फक्त शेतकऱ्याच्या गालावर हसू नाही, ते हसू वापस मिळावं म्हणून हा माणूस अन्न त्याग करतो. त्यांच्याही नावाची टाळी वाजून द्या. मी पंढरपूरचा वार्षिक वारकरी आहो महाराज. मलाही तुमच्या कार्यकर्त्याकडून फोन आला होता, एखादी तारीख द्या या ठिकाणी कीर्तनाची. महाराज मी पंढरपूरच्या दौऱ्यावर आता निघतो आहे आणि मला असं वाटलं, पाऊले चालती पंढरीची वाट, त्या पांडुरंग खऱ्या अर्थानं जर कुठे असल महाराज, देव जर खऱ्या अर्थानं कुठं असल तर तो देव शेतकऱ्याच्या अंतःकरणात आहे, शेतकऱ्याच्या हृदयात आहे. हे आज नाही, त्या काळात सावता माळ्यानं सिद्ध करून दाखवलं. लोक पंढरीला जातात, त्या सावत्या माळ्या शेतकऱ्यानं पंढरपूरचा देव आपल्या शेतीत बोलावला. आज आपल्याला ते क्रांती करायची आहे आणि ते क्रांतीचे विचार आपल्याला या मंडपातून मिळणार आहे. आणि बच्चू भाऊ, मी माझ्या शुभेच्छा देतो. आपलं आंदोलन यशस्वी हो, आपलं आंदोलन सक्सेसफुल हो. खरं जर पाहलं तर हे सगळ्यांचंच कर्तव्य आहे, हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. सगळेच जण म्हणतात, कलेक्टर म्हणतात मी शेतकऱ्याचा मुलगा हो, या देशाचा मुख्यमंत्री म्हणतो मी शेतकऱ्याचा मुलगा हो, उपमुख्यमंत्री म्हणतो मी शेतकऱ्याचा मुलगा हो, सगळंच म्हणतात मी शेतकऱ्याचा मुलगा हो. पण शेतकऱ्याचा मुलगा असल्यावर आपल्या बापाची कदर कोणी करत नाही. शेतकरी आपला बाप आहे आणि त्याची कदर करणारा पहिला माणूस आहे ज्याचं नाव बच्चू भाऊ आहे. आणि म्हणून यांना साथ द्यावी अशीच माझी विनंती आहे. या मातीत हे 2 शब्द मी समर्पित करत आहो आणि तुमच्या कार्याला यश येवो. सत्यपाल महाराजांनी आपला कार्यक्रम बंद ठेवला. वास्तविक पाहता त्याच्यावर झालेलं अतिक्रमण आहे, पण अतिक्रमण नाही, त्याला कारण सत्यपालचं झालं काय, काळे महाराजचं झालं काय, कोणाच्या मुखातून झालं हे महत्वाचं नाही, विचार कोणाच्या मुखातून गेले हेही महत्वाचं नाही, समाजाच्या हिताचे किती गेले हे महत्वाचं आहे. आणि चालू ठेवा तुमचं. आता आम्ही दुनिया फुलेगी, हा माईक चालू कर सर्वे. उसके राजी से दुनिया फुलेगी, सारी नस्ल की दौलत फिरेगी, सारी नस्ल की दौलत मिलेगी. कहता टुकड़िया है उनको मत भाई, उनको दिल से मेरी है दुआई. मैंने खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ काळे मनाई. महाराजांना धन्यवाद. तुम्ही पंढरपूरला जाताना या आंदोलनाबद्दल महाराज मांडा. हमने खुशियाँ मनाई, हमने कारण खुशियाँ मनाई. आपण महाराज मंडळीनं जर कीर्तनातून सरकारचे कान धरले ना तर गॅरंटीनं जागृत होईल सरकार. हिरवा केवळ वाडा. उसके राजी से दुनिया फुलेगी, सारी नस्ल की दौलत फिरेगी. कहता टुकड़िया है हुकूमत भाई, उनको दिल से है मेरी दुआई. हमने खुशियाँ मनाई, हमने खुशियाँ मनाई. जब किसानों के लिए वो भलाई, जब किसानों की लिए वो भलाई. मैंने खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ मनाई, खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ मनाई. मी काल सकाळी 11 वाजता हातगावला कीर्तन झालं माझं. लग्नामध्ये कीर्तन होतं, फटाके फोडले नाहीत, डीजे लावला नाही, नाचले नाहीत, रक्तदानाचा कार्यक्रम लग्नात होता. शिवपार्वती हॉटेलवाले हदगाव. पण काय घटना घडली मालूम आहे? सकाळी नवरदेवाचा बाप मेला, अटॅकनं गेला नवरदेवाचा बाप. नवरदेवाले पत्ता नाही, अटॅकनं गेला. मग लग्न लागलं आणि 5 वाजता अंत्ययात्रा निघाली. असं आहे ह्या जीवनाचं सांगता येते काय? आणि आम्ही पाहुणे मंडळी लग्नात जाऊन तयार, तर नवरदेवाचे वडील गेले. असं आहे आपल्यालाही जावं लागते बरं, परंतु शेतकऱ्याकरता वेळ
अरे आज जे आंदोलन करणारे अन्न त्याग केला यांनी बच्चू भाऊच्या सोबत, अरे इतिहास लिहिला जाईल, इतिहास लिहिला जाईल की ज्यांनी ज्यांनी चिमणी सारखं काम या आंदोलनाला केलं. नाहीतर मी रात्री हातगाव नांदेड, सकाळी संध्याकाळी माझा कार्यक्रम राजगडच्या बाजूनं रवी भाऊ आदर्श गाव त्या गावाजवळ होतो. आणि आज मला कळलं भाऊनं उपोषण सुरू केलं. भाऊ आहे जिद्दी, भयंकर जिद्दी, कोणाच्या बापाला आवरत नाही. मग मला दुःख झालं, म्हणून मी बच्चू भाऊच्या भेटीला आलो की विनंती केली की बच्चू भाऊ लवकर अन्न, कारण अन्न घेतलं नाही, भूक मौत असे बळी आहे. मरणापेक्षा जेवण मोठा आहे. 2 मुर्दे कधी भरात पडेल असले तर बाया गोष्टी करतात, बाई थोडस जेवण करून घे. आता हे होतच असते, पण हे तर असे 72 आहेत. बाबू गजानन भाऊ सांगते मले, भाऊ कसा असावा मा भावासारखा. उपाशी पोटी क्रांती करू शकत नाही कोणी, पण तरी सरकारले जाग आणण्यासाठी आपल्या जीवाले मारून राहिले तुम्ही प्रहारचे कार्यकर्ते. आणि स्वतः बच्चू भाऊ हे का, अन्नाशिवाय जगते माणूस. मजाकचा त्रास होऊन राहिला, अवघ्याचे चेहरे पाच सोकून गेले. म्हणून गव्हर्नमेंटले लवकर जाग येऊ द्या. यायच्या तब्येता पहिलेच तर यायले. हे काय खुर्मा बदामातले लेकर आहेत का? हे शेतकऱ्याचे लेकर आहेत प्रहारचे. म्हणून सरकारनं अजून आता झोपू नका देवा. अरे अजूनही कानी झाले म्हणून आम्ही देवेंद्राला विनंती करतो, या शेतकऱ्याच्या मागण्या पुऱ्या करा प्रहार संघटनेच्या. घाबरले हे तुम्ही म्हणाल गजानन भाऊचा आवाज बाई सारखाच आहे, पण बाई नाही. 2 लेकराचा बाप आहे गजानन, आणि टोल नाक्यावरचा नाही. एक मला साथ आहे माझ्या भावाची, तबला वादक आदिवासी आहे, अंजनगाव जवळ गाव आहे. रोशन भाऊ माझे साथीदार आहेत, सुनील कुमार. आणि हे जे आमची पार्टी आहे प्रहार करणारी मंडळी, आम्ही प्रहारचे तुकडोजी महाराजाचा विचार, ग्रामगीतेचा विचार समाजापर्यंत देत राहतो. आणि भजनाच्या माध्यमातून, गाडगे बाबाच्या माध्यमातून हा विचार तुमच्यापर्यंत पोहोचवतो की माझ्या शेतकऱ्याचं कल्याण व्हावं. आणि जे सत्यपाल, मी रिकाम्या कथा सांगत नाही, ग्रामगीताच का मानतो कि घर घर में जाएंगे सबको जगाएंगे, तुकडोजी बाबा का संदेश सुनाएंगे. रामगीता से बनेगा हर घर का मंदिर. या ग्रामगीतेमध्ये शेतकऱ्याविषयी लिहिलेलं आहे. शेतकऱ्यावर कोणती पोथी नाही,
आपण ऐकलं महाराज सांगते रावणाला 10 तोंड होते. आता खरंच 10 तोंड असतील का रावणाले? त्याच्या माईची डिलिव्हरी कशी झाली शील बाबू? जगात कोणतं मेडिकल कॉलेज आहे का 10 लेकरं पैदा झाले? पण 10 तोंडाचं लेकरू त्याला काहीचं काही लिहिलं म्हणून तुकडोजी महाराजानं ग्रामगीता काढली आणि त्याच्या शेतकऱ्याविषयीच लिहिलं. बच्चू भाऊनं हाच मुद्दा उचलला. कोणता? दिव्यांगाचा, ॲटो चालकाचा, शेतकऱ्याचा, म्हाताऱ्या लोकाईचा, लाडक्या बहिणीचा. हे जे विषय घेतले तुमच्या माझ्या कल्याणाकरता बाबा, माझ्या सर्वसामान्याचं कल्याण व्हावं. बाकी त्यांनी अंधश्रद्धा वाढल, नेतागिरी करण्याचा उद्देश नाही बच्चू भाऊचा. माझ्या शेतकऱ्याची भलई ह्या आता आल्या वाटते. पा बरं एवढ्या उन्हा तानाच्या धन्य झाली बापा. अशी तुमची गर्दी वाढत राहिली मी येतोच अजून, कारण मला कुठं गमन. मला यार इकडे उपाशी मरून राहिला, मी काय घरी झोपू का? अरे मातीत घाल रे. आणि आमचा यार ढिला करून दिन अवघ्याईले सांगून देतो. एक दिवस वेश्येनं कबीराचं घर जाळलं. ऐकून घ्या, वेश्येनं कबीराचं घर जाळलं. मग कबीराच्या भक्ताईनं तिच्या याराईचे घर जाळून टाकले. मग ते बाई आली कबीराजवळ. कबीराजवळ आली म्हणे, कबीरा मेरा घर तूने क्यों जलाया? मैंने, कबीर म्हणे मैंने कुछ नहीं किया मेरी माँ, तेरे यार ने मेरा घर जलाया और मेरे यार ने तेरे यारों के घर जला डाला. आलं लक्षात? म्हणून माझ्या भावांनो, आपण सतत येऊन राहिले. काही मंडळी येतात, भेट देतात. बच्चू भाऊच्या जीवाला एक थोडंही त्याच्या जीवाले दुःख होऊ नये, या प्रहारच्या कार्यकर्त्यांना दुःख होऊ नये हे आपल्यासाठी मरमर करतात. हे सर्व कार्यकर्त्याले महाराष्ट्रात मी भेटलो. सातारा, सांगली, नाशिक, सोलापूर, चंद्रपूर दिव्यांग मंडळी यायची सेवा करतात, रक्तदान करतात. अरे 10 वेळा रक्तदान केलेलं आहे. एखाद्या प्रहारच्या कार्यकर्त्यानं उभं राहा बरं, ज्यानं 10 वेळा रक्तदान केलं. वा वा, 109. बापा बापा बापा, तुम्ही 109 वेळा. या 1 मिनिट, त्रास देतो तुम्हाला. तुमची तब्येतही चांगली दिसते मला. त्याला मी वान्यरा सारखाच आहो. आणि बच्चू भाऊचं किती वेळा झालं अंदाजी? भाऊ अंदाजी 116 वेळा. अरे बापरे, पहिला आमदार आहे बाबा विधानसभेत. 116 वेळा ज्यानं रक्त दिलं तुमच्यासाठी. अरे रक्ताचं नातं जोडलं तुम्ही. 109 तुमने भी रेकॉर्ड कर डाला. झुकतो भाऊच्या मुळे. तेच तर आहे ना. शाल दे रे, मला करू द्या सत्कार तुमचा. तुम्हाला सत्काराची गरज नाही. तुम्ही तर रक्ताचे नातं जोडणारे लोक आहात. पण आता मी काय करू, दररोज मलाही देतात ना. ओके, कोण्या कंपनीचं बियाणं आहे? आडनाव कोणती कंपनी? बोधने, परभणी. परभणी. MH26 MH24. बाबर राजा खो. परभणी कुठे? मला कार्यक्रम झाला पिंपरी राजाले, पैसे नाही दिले त्यानं. मायच्या शपथनं पैसे नाही दिले. बरं, शिवाजी महाराजची जयंती केली, मला ठेवलं लचक. काही म्हणू नका तुम्ही, नाही तर माझे पैसे तुम्ही घरी गेले की येतात. पिंपरी राजाचा ठार. अरे तुमने तो खुद दे दिया.
थंडिया मंडिया अमरावती जिल्ह्यातल्या मायबापाले सांगतो पा तुमचं तर प्रेम आहेच बच्चू भाऊवर, प्रश्नच नाही. कारण बच्चू भाऊ नाचायला महत्व देत नाहीत, काही लोक नाचायलाच महत्व देते. लुंगीडान लुंगीडान माझ्या निरे नाचतच राहते, काही झालं की नाच, कोणी नेलं की नाच, इलेक्शन झालं की नाच, लग्न असलं की नाच, काही नाच. पण नाचून कल्याण नाही. शेतकऱ्यासाठी अन्नदान, आपलं अन्न त्याग करून कल्याण होईल. सरकारले जाग येईन बाबू, नाचणं तर चालूच आहे. म्हणून पुस्तकं वाचून कल्याण आहे आमचं. आम्हाला बाबासाहेबानं संविधान दिलं, आमचं वाचून कल्याण आहे, नाचून कल्याण नाही. करा मग 1 मिनिट हातवर भजन करू. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन बोलो कर्मयोगी गाडगे बाबा की जय क्रांती सूर्य बिरसा मुंडा की जय. आज बिरसा मुंडाचा स्मृती दिन आहे बाबू. मी बिरसा मुंडा, शहीद बिरसा मुंडा नाही, श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आपण जे आंदोलक अन्न त्याग करून भाऊच्या सोबत बसलात, तुम्हालाही वंदन करतो. हा तुमचा त्याग आहे. कोणा करता? शेत बरं, इथं हिंदूच नाहीत, बरं मुसलमानही आहेत. आता देशात वातावरण चालू आहे, इस्लाम खतरे में है, हिंदू धोखे में है. अरे इस्लाम खतरे में नहीं, हिंदू धोखे में नहीं, प्रहार में मुसलमान भी है. एखाद्या मुसलमानानं खड़े रहो. है कोई एखादा मुसलमान? ये बात आओ, तुम बैठ जाओ, वो दाढ़ी वाले काका को बुलाता. आओ, क्या बात है. आओ आणि सांगा बरं, तेही दिव्यांग आहे, तुम्ही दिव्यांग आहे क्या? बच्चू भाऊ काय भक्त जमा केले हो तुम्ही. विठू बच्चू माझा लेकुडवाडा बच्चू माझा लेकुडवाडा सोबत दिव्यांगाचा मेळा, सोबत शेतकऱ्यांचा मेळा. बच्चू माझा क्या बात है. तुम्हारे पाव क्यों भाई साहब, देश में तो आगा लगाना चालू है. इस्लाम खतरे में, हिंदू धोखे में. अरे राजा, मुसलमान की लड़की कुरैशी चौधरी, वो सुफिया चौधरी, वो पाकिस्तान में 9 दहशतवादियों को मार डाला. तो ये नेता लोग ने क्या बोला? हमने उन्हों की बहन भेजा. यानी कितने हरामी है. बिल्कुल बिल्कुल वो पाकिस्तान वाले की बहन है कि अपने भारत की बहन है? भारत की बहन है, क्या बात है? भारत की बेटी अरे है. भारत में का मुसलमान कौन से जिले से आ गए तुम? मैं नागपुर जिले से. नागपुर जिला. हाँ, और आप? अकोला जिला. यानी अपना जिला है MH30. कैसा बच्चू भाऊ ने मिलाया मेरे सुर मेरा तुम्हारा. इधर नागपुर, उधर परभणी, ये पूरा भारत जमा होगा. अभी कोई जरा थोडा वेळ तर थांबा. ते गारोळ्याचं डुबरू नाही वाजवलं तर मा नाव बदलो. आलं चौका चौकात जाऊन लोकाईले घेऊन येऊ आम्ही की बच्चा लोक ताली बजाव. हिंदू भाई को राम राम, मुसलमान भाई को सलाम वालेकुम, बुद्ध भाई को जय भीम, जवान पोट्याले आय लव यू, आणि पुढाऱ्याले कधी हाकलू तुले. असं होईन बाबू. मैं धन्यवाद देता हूँ. अरे ठहरो, लारे कुछ ना कुछ दे रे. अल्लाहू अल्लाहू अल्लाहू. अरे कौन हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा. इंसान किया अल्लाहू अल्लाहू
अल्लाहू अल्लाहू अल्लाहू अल्लाहू अल्लाहू अल्लाहू अल्लाहू अल्लाहू अल्लाहू अल्लाहू अल्लाहू अल्लाहू अल्लाहू अल्लाहू अल्लाहू अल्लाहू अल्लाहू अल्लाहू अल्लाहू अल्लाहू अल्लाहू अल्लाहू अल्लाहू अरे बेशक मंदिर मस्जिद तोड़ो पर प्यार भरा दिल कभी न तोड़ो जिस दिल में दिल भर रहता मस्जिद में भी है खुदा, मस्जिद में भी है खुदा। दोनों नहीं है पत्थरों में सिर्फ अपने खाना। दोनों नहीं है जाएगा पत्थरों क्या? में सिर्फ अपने नीला हिरवा भगवा हाँ. झेंडा हा तिरंगा झंडा तिरंगा ओ होता धरतीला भान ओ सलाम वालेकुम जय गुरु जय शिवराया आय लव यू बाबू अरे मुसलमानाची बहीण आहे की हिंदूची बहीण पाकिस्तानात जाऊन 9 ठिकाणी हमले केले बाबू दहशतवाद्याचे अड्डे उद्ध्वस्त केले टाळ्या वाजवा आणि हे जातीयवाद घालतात उनो की बहन भेजा अबे चूल्हे में जाबे चिवट्या बनणार आहे का तू आता आम्ही वाचणारे पोरा मीडियावर मोबाईल मध्ये दुसरं तिसरं पाहू नका शिवाजी महाराज वाचा तर मी संदीप पाल महाराजांना अरे 2 मिनिट राकेश टिकेत साहेब येऊन राहिले नाही मी नाही ना यायला बसू देऊ मी पुन्हा पुन्हा साहेब येऊन राहिले टिकेत साहेब दिल्लीवरून आपल्याच्यानं येतात काय तुम्ही एकत्रित आलो ना आपण संघटन बच्चू भाऊ मुळे अरे त्याले माणसाची किंमत आहे मनुष्य मनुष्य कहे मनुष्य का तो बहुत सुखाल है नाही व बाया हो आजकाल लेकरं काय कमी पैदा होऊन राहिले काही काही घरात ॲट ए टाइम 2चा ड्रॉ ओपन होऊन राहिला की धनिगत वर्षाची थकबाकी झाली एकदम लोणपोर धनिगत वर्षाची थकबाकी झाली एकदम लोणपोर तरी या काळात माणसाची गरज आहे माझ्या तरुणांनो प्रहारच्या माझ्या तरुणांना विनंती करीन तुमच्या डोक्यामध्ये शिवाजीराजे बाबासाहेब फुले महमद पैगंबर तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली माझ्याकडे पुस्तक आहे जरूर वाचा कोणाला लागले तर घेऊन जा माझा धंदा नाही 50 रुपयाची ग्रामगीता पूज्य तुकाराम दादांनी छापली माझे 8 पुस्तक आहेत कीर्तन संपल्यावर न्या वाचाल तर वाचाल धनिगत वर्षाची थकबाकी झाली एकदम लोणपोर धनिगत वर्षाची थकबाकी झाली एकदम लोणपोर बाबू एवढे लगे रहो मुन्ना भाई लगे रहो शेतकरी भाई आता जे टिकेत साहेब येऊन राहिले त्यानं केवढं मोठं उपोषण केलं बाबू
गव्हर्नमेंटला छाकमारी करू झुकावं लागलं. माई नको 3 कायदे वापस लेताही नाही, पण एका शेतकऱ्याच्या ताकदनं मांग घ्यायलेच लावले त्याच्या बापाले कायदे. तुमको पीछे लेना ही पडेगा. आणि त्यानं कायदे माग घेतले 3ही कायदे. कशामुळं? संघटनेची हे भावना आहे की गावागावाची जागावा समूळ भेदभाव मिटवा, गावागावाची जागवा समूळ भेदभाव मिटवा, म्हणून एकत्रित राहा. समूळ भेदभाव मिटवा, गावागावोन्नतीचा दिवा ग्रामोन्नतीचा दिवा लावा, ग्रामोन्नतीचा दिवा, गावागावाची जागवा समूळ भेदभाव मिटवा. आता जातीयवाद भेदभाव करू नका. आता एकत्रित या. शेतकऱ्याची ताकद प्रहारच्या माध्यमातून दाखवा. पोराईनं मोबाईल मध्ये डोक्यात ठेवू नका. अबे झुकेंगा नाही काय म्हणतं साला, काय म्हणते? झुकेंगा नहीं साला. तेरा बाप आत्महत्या करने वाला आणि तू म्हणतं झुकेंगा नहीं साला. अबे काय मोबाईल पाहून राहिला? झुकेंगा नहीं साला. म्हणून डोकं वापरा. दारू पिऊन नालीत पडला घरवाला आणि बायकोले म्हणते उठेंगा नहीं साला. अरे मोटरसायकलवर टिबल सीट, वेग होता 80 आणि पोलिसांना म्हणतो मैं रुकेंगा नहीं साला. म्हणून लक्षात घ्या, दारू तुमच्यामध्ये कोणी पेत नाही. प्रहार दारूच्या विरुद्ध आहे. आणि हे राजकारणी लोक आपल्या पोट्याईले दारू पाजते आणि मग यायले म्हणायला लावते आगे बढो, हम तुम्हारे साथ है, आगे बढो. हम तुम्हारे साथ है. इथं प्रहार मध्ये दारू नाही भेटत. उलट तूच रक्त दे आम्हाला. रक्त दे, रक्तामुळे एक जीव वाचा. अरे दारू पिऊन भांडणं करून रक्त नालीत सांडल्यापेक्षा रक्त नळेमध्ये जाऊ द्या. म्हणून माझी प्रार्थना आहे, हा प्रहारचा माणूस, सच्चा प्रहारचा माणूस हा समाजासाठी जळणार आहे. मी पाहिलं अंजनगावच्या पोरीचे 2 किडन्या गेल्या होत्या. काय नाव? संदीप पालमार रोकडे. कुंभार समाजाची. प्रहारवाले जवळ जातपात नाही. कुंभार समाजाची बाई, ते कम्प्युटर सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तिचा नवराही इंजिनियर आहे. 2 किडन्या बदलवल्या आणि त्या बाईला मदत केली. बच्चू भाऊन टाळ्या वाजवा. अर्ध्या रात्री रुग्ण मित्र पाठवून त्या बाईला मदत करण्यात आली. नाहीतर एकूण मुलगी रडत होती, सिरियस झाली. म्हणून हे देवाची भक्ती आहे प्रहारच्या मंडळीची. रक्तदान, त्यांना मदत करणं म्हणजे जे कारंजले गांजले गांजले कारंजले गांजले साथी म्हणे तो आपुले आपुले रोजी साधू ओळखावा ओळखावा देवतेची जाणावा जाणावा देवतेची जाणावा. गाडगे बाबाचा देव माणसातला. बाबू थोडा रस्ता मोकळा करून द्या. शेतकरी नेता टिकेत साहेब येत आहेत. भारतीय किसान भारतीय किसान युनियनचे नेते राजेश टिकेत साहेब. कारंजले गांजले गांजले कारंजले गांजले साथी म्हणे. आपण पाहतो बाबू, गर्दी कुठे होते पहा तुम्ही. गर्दी कुठं होते? क्रिकेट तर जिंकले म्हणून गर्दी. बरं क्रिकेट कोणाची? त्याची मालकीन राहते मालक.
फायदा कोणाचा? मालकाचा, मालकींचा, क्रिकेटरच्या. पैसे कोणाला भेटले? क्रिकेटरले. आणि मेले कोण? मेलो आपण. म्हणून जागृत व्हा. त्या कुंभमेळ्यात काहो कायले अंग द्यायला मेले ते गळवाभर जल सब समस्या का हल. त्याच्यात परत वळ्यात बाई मेली, एक कलस घेऊन गेली. तर म्हणून तुम्ही आपण जागे व्हा. अरे कोण्या कार्यक्रमाला जा, कोण्या कार्यक्रमाला गर्दी करा हे तुमच्या डोक्यात येऊ द्या. आज आपले मोबाईल चालू करा आणि बोलवा. आज शेतकऱ्यासाठी जळणारे नेते भारतीय किसान युनियनचे नेते राजेश टिकेत साहेब आलेले आहेत. आणि बच्चू भाऊ या आंदोलनाला दररोज पाठिंबा देण्याकरता नवीन जिल्ह्यामधून लोक जरूर इथे एकत्रित या. माझी तुम्हाला प्रार्थना आहे. कारण उसका चूके कभी नाही छाना, उसका चूके कभी नाही छाना, वो पकाए वो मिट्टी में दाना, उसने सीखा ना करना बहाना, सारी दुनिया को कहता हो भाई, सारी दुनिया को कहता हो भाई. मैंने खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ मनाई, जब किसानों के देखो भलाई, जब किसानों की देखो भलाई. हमने खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ मनाई, खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ मनाई. उसका दिल है हिमालय वतन का, उसका दिल है ईमान है वतन का. अरे चांगले गहू मार्केटले नेते आणि बारके चालणीतून गाडते आपल्या घरी ठेवते. भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यातले लोक प्युअर माल तांदूळ मार्केटले विकतात आणि ते बारकात तुकडे स्वतः खातात. मैंने खुशियाँ असा माझा किसान. खुशियाँ मनाई, जब किसानों की देखो भलाई, जब किसानों की देखो भलाई. मैंने खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ मनाई, खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ मनाई, खुशियाँ मनाई, मैंने खुशियाँ मनाई. उसके राजी ते दुनिया फुलेगी. म्हणून माझा शेतकरी सुखी तर देश सुखी बाबा. अरे आताही पाहना तुम्ही, साहेबाची बायको गाणं म्हणताना अलगच म्हणते. कारण महिन्याच्या महिन्या इरिगेशन आणि आपण कोरड वाहू. त्या साहेबाची बायको म्हणते गाणं, लाकडाच्या पाट चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामध्ये मोत्याचा घास तुला भरली दे. मोत्याचा घास घाल गजानन साहेबाच्या तोंडात. सोन्याच्या ताटामध्ये मोत्याचा घास तुला भरली दे. आणि आमची माय गाणं अलगच म्हणते, लाकडाच्या पाटावर जर्मनच्या ताटावर हायब्रिडचा घास तुला लाकडाच्या पाटावर जर्मनच्या. आणि आपल्या गरीबाच्या शेतकऱ्याच्या घरात भाजी कोणती राहते? काजू कतली राहते का? शेवभाजी राहते का? हा बेसन. इकून तिकून चमचा मारला की अमरावती ते तिवसा ते गुरुकुंज, आणि चमचा मारला की तळेगाव. रात्रभर डिजिटल टोन सुरू राहतात बाबू. चून केलं चून खायचे मोठे गुण. हरभऱ्याच्या डाळीचं देणं हायब्रिड घालून. जय जवान जय किसान, राजा मेला किसान. हायब्रिड घालून. खायचे मोठे गुण.
बाबू इथं जे मंडळी दिसतात हे गुरुकुंज मोजरीतली नाही बरं. इथं कोणी जळगाव, कोणी नागपूर, कोणी गोंदिया, कोणी कोल्हापूर, कोणी सोलापूर, हे आहेत अपंग आहेत, दिव्यांग आहेत. ॲटोनी विक्रांत धुमाळ ॲटोनं आले बाबू, ते 3 चाकी ॲटो. बापा बाबू दिव्यांग आहेत, मी त्यांनाही धन्यवाद देतो. ॲटोनं इथपर्यंत येणं पुण्यावरून कमाल केली, टाळ्या वाजवा. मी विक्रांत दादांना विनंती करतो, कुठं आहेत विक्रांत भाऊंनी? स्टेजच्या जवळ ते दिव्यांग आहेत, ते येता येते का? या ना. कमाल केली बघ. पा बरं बाबू कसे माणसं भेटले बच्चू भाऊला. जसे शिवाजी महाराजांनी मावळे भेटले ना, असे तुम्ही मावळ्या. अरे याच्यात जातपात नाही. प्रहारमध्ये जसं शिवाजी महाराजांच्या काळात न्हाव्याच्या पोरानं मदत केली, होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा. पाटलाचा होता काय? नाही, न्हाव्याच्या पोरानं वाचवलं. कुठं आहे विक्रांत धुमाळ जे पुण्यावरून आलेले आहे, या ना. मी सत्यपाल परमपूजनीय सत्यपाल महाराजांना विनंती करतो की त्यांनी आपल्या हस्ते त्यांचा सत्कार करावा. विक्रांत धुमाळजींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. दिव्यांग आहे, 2